नारायण नारायण। हे काय? इथे असलेला चंद्र असा अचानक गायब कसा झाला? हो ते बघा जी, ते बघा चंद्रदेव। होय की दिसतंय की मला बी। चंद्रदेव, तुमच्या येण्याने सर्वांना प्रसन्न वाटत आहे। देवा, मला तुम्ही तुमच्या माथ्यावर स्थान दिलेत, याहून अधिक भाग्याचे माझ्यासाठी काय असणार? आज ह्या समुद्र मंथनाच्या आख्यानात माझा उल्लेख झाला आणि मला आपल्याला भेटायला यावंसे वाटले, म्हणून मी असा प्रकट झालो आहे। माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी प्रभू। नाही चंद्रदेव। चंद्रदेव, आज तुमच्या येण्याने खरोखरच प्रसन्न वाटतं आहे, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। विचारा देवी। सूर्यदेवांनी मला जे सांगितले त्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? तुम्ही मला काही सांगू शकाल का? क्षमा असावी देवी, मी ते तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही। मी तुम्हाला केवळ एवढंच सांगू शकेन की लवकरच तुम्हाला सूर्यदेव आणि माझ्याबद्दल एक कथा कळणार आहे, जी श्री विष्णूंशी निगडित असेल आणि तुमच्याशी देखील। चंद्रदेव, या तुम्ही। मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा। होय देवा। नारायण नारायण। श्री लक्ष्मी देवी या समुद्रातून अजून बाहेर आल्या नाहीत। अजून काय काय यातून बाहेर येणार आहे कोणास ठाऊक। पण श्री लक्ष्मी देवी या सृष्टीत परतणे जसे आवश्यक आहे तसेच देवांना अमृत मिळणे हे देखील आवश्यकच आहे। ह्या समुद्र मंथनात दैत्यांच्यावर अन्याय झाला आहे, पण एकदा का अमृत बाहेर आलं की ते मात्र दैत्यांखेरीज कोणालाच मिळू देणार नाही। स्वामी, या समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी देवींना प्राप्त करण्यासाठी हे सारे अथक प्रयत्न सुरू आहेत। देव आणि दैत्यांना कधी एकदाचे श्री लक्ष्मी देवींचे दर्शन घडते आहे असे झाले आहे। काय झाले स्वामी? आपण काहीच बोलत नाहीत। पार्वती, श्री महालक्ष्मी देवींनी पुन्हा या सृष्टीत यावं ह्यासाठी हे समुद्र मंथन होत आहे, पण देव आणि दानव यांच्या मनात केवळ हेच आहे असे मला वाटत नाही। तुम्ही काय म्हणता आहात मला समजले नाही स्वामी। पार्वती, या समुद्र मंथनातून एक एक रत्न बाहेर येत आहे जे या सृष्टीच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे। पण 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 काय स्वामी? पण सर्वांच्या मनात एकच आहे की अजून अमृत कसे बाहेर आले नाही। समुद्र पुन्हा उसळला आहे। याचा अर्थ या समुद्रातून पुन्हा या सृष्टीत येण्यासाठी काहीतरी सिद्ध झाले आहे। अजून एखादे रत्न?
पण मला उत्सुकता लागून राहिली आहे की यावेळी कोणते रत्न असेल. रत्नाच असेल की श्री महालक्ष्मी देवींचे आगमन होत असावे. श्री महालक्ष्मी देवींचे पुनरागमन. होय देवेंद्र, तसे असूही शकेल. हे संकेत साधे नाहीत. मला देखील असे वाटते की हे श्री लक्ष्मी देवींशी संबंधित असावे. जर असे असेल तर आपण सर्वांनीच श्री महालक्ष्मी देवींच्या पुनरागमनासाठी सिद्ध व्हायला हवं. शंख, समुद्र मंथनातून बाहेर आलेलं मांगल्याचं प्रतीक असणारं एक रत्न. होय इंद्रदेव, बळी, श्री ब्रह्मदेव म्हणाले तसे शंख म्हणजे समृद्धीचे, सुबत्तेचे आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून या सृष्टीत आले आहे. ज्या शंख ध्वनीने युद्धाला प्रारंभ होतो तो ध्वनी आध्यात्मिक शक्तीने संपन्न होतो. असा हा शंख जो सुख, समृद्धी, सौभाग्याचे प्रतीक आहे. हा शंख श्री विष्णूंचे अत्यंत प्रिय असे आयुध आहे. होय प्रभो, श्री विष्णूंना प्रिय असणाऱ्या पांचजन्य शंखाबद्दल साऱ्यांनाच माहिती आहे. प्रभो, क्षणभर आम्हाला साऱ्यांना असे वाटले होते की श्री महालक्ष्मी देवींचे पुनरागमन होते की काय. संकेत तसेच होते. इंद्रदेव, बळी, हे असे होणे हे स्वाभाविकच आहे. कारण हा शंख म्हणजे श्री महालक्ष्मी देवी यांचे बंधू आहेत. आणि म्हणूनच जिथे शंख आहे तिथे श्री लक्ष्मी देवींचा वास आहे, त्यांचे अस्तित्व आहे. आणि म्हणूनच ते श्री विष्णूंचे प्रिय आयुध आहे. इंद्रदेव, काय झाले? हे महादेव, मला ठाऊक आहे देवांमध्ये काय चर्चा चालू असावी. हे रत्न देवांना कसे मिळेल यावर चर्चा सुरू असणार. नाही प्रभू, श्री विष्णूंना प्रिय असणारे हे रत्न त्यांनाच परत देण्यात यावे असे आम्हा देवांना वाटते. बळी, दैत्यांना काय वाटतं आहे? दैत्यांना देवांचा हा प्रस्ताव मान्य आहे. हे दिव्य असे रत्न श्री विष्णूंना अर्पण करावे. त्यांच्या खेरीज हे कोणाकडे असणे उचित नाही. बळी, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. माधवा, समुद्र मंथनातून हे दिव्य रत्न बाहेर आल्याने सृष्टीला एक नवीन ऊर्जा मिळणार आहे. आणि तसेच तुमचा आणि श्री महालक्ष्मी देवींचा आशीर्वाद देखील. हे प्रभू, समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या या दिव्य रत्नाचा आपण स्वीकार करावा. होय प्रभो, आपण त्याचा स्वीकार करावा.
नारायण नारायण. नारायण नारायण. माझ्या आराध्यांच्या त्या रूपाचे वर्णन मी काय करू देवी. अत्यंत विलोभनीय असे ते रूप दिसत होते. जेव्हा जेव्हा या सृष्टीतला अन्याय वाढतो, अधर्म वाढतो, त्यावेळेला माझे आराध्य धर्माच्या रक्षणासाठी या सृष्टीत अवतार धारण करतात. आणि यावेळी त्यांनी कुर्म अवतार धारण केला होता आणि आपल्या पाठीवर त्यांनी तो विशाल असा मेरू पर्वत उचलला, ज्यामुळे हे समुद्र मंथन करणं शक्य झालं. श्री महालक्ष्मी देवींना या सृष्टीत पुन्हा आणण्यासाठी हे समुद्र मंथन झाले आणि एक एक रत्न या समुद्रातून बाहेर येत गेली आणि एका क्षणी शंख बाहेर आला. आणि तो शंख अर्थातच माझ्या आराध्यांनी घ्यावा अशी विनंती जणू सर्वांनीच केली आणि ती त्यांनी मान्यही केली, कारण शंख त्यांना अत्यंत प्रिय होता. आणि शंख म्हणजे श्री महालक्ष्मी देवी ह्यांचे बंधू देखील आहेत. हे समज मला सांगितल्याचं माझ्या ध्यानात आहे. हा साधा शंख नव्हे, समुद्राच्या देहाचा अविभाज्य भाग आहे हा शंख. प्रत्यक्ष जगत चालक श्री विष्णूंचे प्रिय चिन्ह आहे हा शंख. बानू, हे बानू, काय झालं ग? सांगते. महाराज, महाराज मला हे समजत हवं आहे बघा. मला इंद्रदेवांनी हे समज सांगितलेलं आहे अगोदर. माग जेजुरी मंदी असताना त्यांनी मला समज सांगितलं होतं बघा. आणि त्यांनी मला हे बी सांगितलं होतं का महालक्ष्मी देवीसनी आणि विष्णू देवासनी लय आवडतं ते. देवी, बाणाईला हा मोह आवरणं आवश्यक आहे, अन्यथा नको ते घडायचं. हो, म्हाळसा देवींना जर कळलं की आपण कोण आहोत हे बानूला आधीपासूनच ठाऊक आहे तर अनर्थ व्हायचा. बानू, म्हणजे तुला असं म्हणायचंय की त्यावेळी तुला शंखाबद्दल सगळं कळलं होतं? जी महाराज. मुनिवर, आख्यानाला पुन्हा प्रारंभ करा. नारायण नारायण. थांबा मुनिवर. माझ्या स्मरणात आहे, जेजुरीत भला मोठा शंख प्रकट झाला होता. नारायण नारायण. पण तो शंख हिच्या वाड्यासमोरच कसा प्रकट झाला आणि तिथेच का? होय ग बानू. नाही म्हणजे म्हाळसा देवी म्हणतात त्याचा विचार कोणी बी केला नाही. नाही म्हणजे तो शंख तुझ्याच वाड्यामोहर कसं काय आला? आता हे रंग्यासनी गंगेसनी काय सांगावं आणि कसं सांगावं म्या? का तो शंख दिसला माझ्या वाड्यामोर, कारण मला ठाव होणार होतं का विष्णुदेव कोण आहे ती, महालक्ष्मी देवी कोण आहे ती ते. होय ग बानू, काय बोलत नाही? काय झालं ग?
देव म्हणलं होतं का कुणासनी बी ते ठाव व्हायला नग, माझ्याकडनं कुणासनी बी ते कळाय नग. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही अजून. म्हाळसा, तुझे समाधान होईल असे उत्तर मी काय देऊ? मजे आहे ते सांगा ना. का असं काही आहे जे सांगण्यासारखं नाही? म्हाळसा, तू समजतेस तसे काही नाही. आता मला निश्चितच असं वाटू लागलं आहे की असं काहीतरी आहे जे मला ठाऊक नाही पण हिला ठाऊक आहे. देवी, आपल्याला असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु असेही असू शकेल की तो शंख बानूच्या वाड्यासमोर प्रकट होण्यामागे काहीही प्रयोजन नसेल, किंवा त्यावेळी गडावरील काही चेतना शक्ती अर्थात दृश्य अदृश्य स्वरूपातल्या त्यांच्या दर्शनासाठी तो शंख प्रकट झाला असेल, किंवा त्यांचा प्रत्यय यावा म्हणून कदाचित तो शंख प्रकट झाला असेल. हो, शक्य आहे. पण तोच माझा प्रश्न आहे की जेजुरीत कुठेही प्रकट न होता, गडावर कुठेही प्रकट न होता, तो त्याच ठिकाणी प्रकट का झाला? कोणाला त्या शक्तीचा प्रत्यय येणार होता? हा प्रश्न मला राहून राहून अस्वस्थ करतो आहे. आता ते कसे काय सांगणार? आणि तुम्हाला जरी हे ठाऊक असेल तरी तुम्ही मला ते सांगावं असा माझा हट्ट नाही. मी केवळ तर्क लावते आहे. असं काय घडलं असावं याचा विचार करते आहे. होय देवी, आणि तुम्हाला श्री खंडेरायांनी हे सांगितले असेलच की या समुद्र मंथनाच्या आख्यानातून आपल्याला असे काही संकेत मिळणार आहेत ज्यामुळे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे स्वरूप हे तुम्हाला समजणार आहे. आणि मी देखील त्याची वाट पाहते आहे. शंकांचा हा संकेत मला काहीतरी मार्ग दाखवेल असं मला वाटलं, म्हणून मी शंका विचारली. पण आता तसं काही असेल असं मला वाटत नाही. तो केवळ एक योगायोग समजावा देवी. नारायण नारायण. देवी, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवावे लागणार. सदानंद 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 सदानंद